मी अमेरिका देशातील तुरुंगात जेलर होते। तिथे जास्त करून माझी नाईट ड्युटी तुरुंगातच असायची। एका रात्री एका महिला आरोपीने एका गोडस मुलाला जन्म दिला आणि मला म्हणाली की हे मूल तुला राहू दे, कारण मुलांनी तिच्यासोबत तुरुंगात राहावे असे तिला वाटत नव्हते। तसे बघायला गेले तर मलाही मुलबाळ नव्हते, त्यामुळे मी लगेच त्या मुलाला जेलमधून लपून घरी आणले। घरी आल्यावर मुलाचा चेहरा पाहून माझे पती रडायला लागले आणि म्हणाले की लवकर त्या मुलाला त्याच्या आईपाशी नेऊन सोड। मी मजबूर होऊन पुन्हा जेलमध्ये गेले। तिथे गेल्यावर बघितलं तर त्या मुलाची आई। माझे नाव मीना अरोरा आहे। माझे वडील पंजाबमधून व्यवसायासाठी अमेरिकेला गेले होते। त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे तिथे घालवली आणि त्यांनी तिथेच माझ्या आईशी लग्न केले। माझी आई एक अमेरिकन खूप सुंदर स्त्री होती आणि माझ्या वडिलांकडे खूप संपत्ती होती। त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले। लग्नाच्या 1.5 वर्षांनी आम्ही दोघे जुळे बहीण भाऊ तिच्या पोटी जन्माला आलो। त्यानंतर माझ्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला। मग माझ्या वडिलांनी परत आपल्या देशात यायचं ठरवलं आणि आम्ही सगळे आपल्या देशात परत आलो। वडिलांनी इथे त्यांचा व्यवसाय परत सुरू केला, पण दिवसेंदिवस व्यवसायात तोटा होत होता। त्यांच्या रात्रंदिवसाच्या कष्टावर पाणी फिरले जात होते। त्या टेन्शनमुळे एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला। त्यावेळी मी आणि माझा भाऊ फक्त 6 महिन्यांचे होतो। वडिलांच्या मृत्यूनंतर इथे आईच्या जवळचे कोणीही नव्हते। आईचे सासर फक्त नावालाच होते। मग आईने परत अमेरिकेला जायचे ठरवले। मग आईचा भाऊ आम्हाला अमेरिकेहून घ्यायला आला, पण निघताना माझ्या आजीने आम्हा बहीण भावाला त्यांच्या मुलाची शेवटची निशाणी सांगून हिसकावून घेतले। मग आईच्या माहेरच्या लोकांनाही ही गोष्ट पटली की ती अजून तरुण मुलगी आहे। मुलं एकत्र असतील तर दुसरे लग्न करणे शक्य होणार नाही, म्हणून माझ्या आईचे माहेरचे लोक आईला म्हणाले मुलांना त्यांच्या घरच्यांसोबत राहू दे। आणि मग आमची आई आणि आम्ही दोघे बहीण भाऊ रडत रडत एकमेकांपासून वेगळे झालो। माझी आई परत अमेरिकेला निघून गेली आणि आम्ही दोघे बहीण भाऊ आजीच्या पदरात पडलो। काही काळ माझ्या आजीने आम्हा दोघा बहीण भावाला वाढवले। वयाच्या 70व्या वर्षी वृद्धापन काळाने आजीचे निधन झाले। त्यानंतर माझा चुलता आणि चुलती आमचा सांभाळ करू लागले आणि आमचे आयुष्य नरक बनून गेले। आमच्या डोळ्यासमोर आमचे बालपण हिरावून गेले। सर्व लहान मुले खेळत असायची, परंतु आम्ही बहीण भाऊ फक्त तळमळलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत बसायचो, कारण आम्हाला खेळण्याची परवानगी नव्हती। पण असं म्हणतात की मुलं लवकर कोणाच्याही ताब्यात येत नाहीत, त्यामुळे कधी कधी इतर मुलांना खेळताना पाहून माझा भाऊ त्यांच्यात सामील व्हायचा। तेव्हा माझी काकू त्याला चप्पल फेकून मारायची, त्यानंतर घरात आणून पाठीवर वळ उठेपर्यंत मारायची। हे सर्व बघून मी इतकी घाबरायची की आम्ही दोघे बहीण भाऊ एका कोपऱ्यात जाऊन बसायचो। असे आमचे लहानपण गेले। आम्हाला जुनेच कपडे घालायला मिळायचे। मला माझ्या चुलत बहिणीचे तर भावाला गल्लीतील मुलांचे जुने कपडे घालायला मिळायचे। माझ्या चुलतीला एक मुलगा झालता, तो सुद्धा मेला। आता एकच मुलगी होती। माझ्या काकूने तिच्या भावाकडून एक मुलगा दत्तक घेतला होता, पण तोही 10-12 वर्षाचा झाल्यावर वडिलांकडे परत गेला। आम्ही बहीण भाऊ तारुण्याकडे वाटचाल करत होतो। काकूची मुलगीही आमच्याच वयाची होती। त्यांचा मुलगा वारला होता। तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली की त्यांनी माझ्या भावाला शेवटपर्यंत सांभाळण्याचा निर्णय घेतला, कारण काका आणि काकू आता वयाच्या या टप्प्यावर आले होते जेव्हा त्यांना स्वतःसाठी काही आधाराची गरज होती आणि भावाला सांभाळण्याचे कारण म्हणजे त्यांचं म्हातारपण होतं। काका काकूंनी आम्हा दोघांची काळजी घ्यायला सुरुवात केली। आम्हाला जवळच्या शाळेत टाकले। आम्ही दोघे मनापासून अभ्यास करू लागलो। आमची आई अमेरिकेची एक सुंदर स्त्री होती, त्यामुळे आम्ही दोघे इथल्या सर्व नातेवाईकांपेक्षा पूर्णपणे वेगळे दिसायचो आणि आता आमचा आदरही वाढू लागला। मी माझ्या भावाची खूप काळजी घ्यायचे। आता भाऊ त्या लोकांशी जास्त संवाद साधू लागला। मला स्वतःला खूप एकटे वाटायचे। मला दिवसेंदिवस थोडं उदास वाटू लागलं होतं, कारण माझी अवस्था अजूनही एखाद्या मोलकरणी सारखीच होती। कॉलेजमधून परतल्यावर घरची सगळी कामं मला करायला लागायची। मी कामात व्यस्त असायचे तर मला सकाळी कॉलेजला जायचा कंटाळा यायचा। मग मी माझा अभ्यास सोडला आणि घरकाम सांभाळले। याची कोणालाही काही हरकत नव्हती।
माझ्या चुलत बहिणीचे एका मुलाबरोबर अफेअर होते। दोघेही एकत्र उठायचे, बसायचे, जेवायचे, खायचे प्यायचे, पण ती आमच्यासोबत कधीही जेवत नव्हती। आम्ही बहीण भावाने खूप वाईट दिवस बघितलेत, पण तरीही हे सगळं माझ्यासोबत घडत होते आणि माझ्या भावासोबत असं काही होत नसे। आता तो खूप खुश होता। काही दिवसांनी माझ्या काकूने तिच्या मुलीचे त्याच मुलाशी लग्न लावून दिले आणि ती तिच्या सासरी गेली। पण माझे नशीब अजूनही अंधारात होते। आम्ही दोघे 8 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या काकूने आम्हाला आमच्या आईवडिलांच्या लग्नाचा फोटो दाखवला होता। मग मला आणि भावाला वाटले की आपण मोठे झाल्यावर आईला भेटायला नक्की जाऊ आणि मी वाट पाहत होते की माझा भाऊ मोठा होऊन मला माझ्या आईला भेटायला घेऊन जाईल। माझा भाऊ आता मोठा झाला होता, त्यामुळे संधी मिळाल्यावर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो फोटो घेऊन मी त्याच्याकडे गेले। पण मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मी माझ्या भावाला खूप बदललेले बघितले। त्याला आईचा फोटो बघायची गरज वाटली नाही। तेवढ्यात त्याने मला धमकी दिली, हा फालतू विचार मनातून काढून टाक। तू बघितले नाही का, इतक्या अडचणीनंतर आपल्या आयुष्यात कुठेतरी चांगली वेळ आली आहे आणि आता मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही। आपल्या आईला आपली काळजी असती तर तिने आपल्याला असे एकटे सोडले नसते। माझे काका आणि काकू जे माझ्या आयुष्यात माझी सर्वात जास्त काळजी घेतात आणि त्यांना मी स्वतःचे सर्व काही मानले आहे, हे ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली। माझा एकच आधार होता, तो माझा भाऊ। तोही माझ्यापासून आता दूर गेला ही माझी शेवटची आशा होती, पण तोही बदलला होता। तो का नाही बदलणार, त्याला सर्व काही मिळाले होते ना। मी एकटीच होते, आतापर्यंत सर्व सहन केले। मी एक मुलगी असल्याने मी नात्यांपासून दूर होते। आईची कमी मी कशी विसरणार होते। पण नंतर परिस्थितीची नाजूकता समजून मीही मौन पाळले आणि धीर धरला। मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते, कारण मला फक्त एकदा माझ्या आईला नक्की भेटायचं होतं। मला माझ्या तोंडाला लावलेली सगळी कुलूप आईसमोर उघडायची होती। मला माझी सगळी व्यथा माझ्या आईला सांगायची होती। माझ्या भावाच्या वागण्यात बदल झाल्यावर मी माझे मन माझ्या देवाला अर्पण केले होते। त्या घरातील कोणाकडूनही मला मदतीची अपेक्षा नव्हती। एकटीच सगळी कामं उरकून स्वतःच्या विचारात मग्न राहायचे। मला एकदा तरी माझ्या आईला भेटायचे होते। अनेक वेळा मी घरातून पळून जाण्याचा विचारही केला, पण नंतर मनाला समजावले की मी कधीच अशी चूक करणार नाही, कारण लोक माझ्या आईलाच वाईट समजतील आणि म्हणतील की तिची आई वाईट स्त्री असेल, त्यामुळे मुलीने असे पाऊल उचललेले। अशीच काही वर्षे गेली। मी रात्रंदिवस देवाची प्रार्थना करायची की जगाला नाही तर देवाला माझ्या सगळ्या गरजा पूर्ण कराव्या लागतील। मग एके दिवशी माझा भाऊ माझ्या खोलीत आला। आता त्याला बहिणीशीही बोलायचे म्हटले तरी काकू काका आणि त्याची होणाऱ्या बायकोची सहमती घ्यावी लागायची। मी पण त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे बंद केले होते, कारण आता त्याला सर्व काही मिळाले होते। माझ्या काकूने माझ्या भावाचे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी निश्चित केले होते। आता मी खूप आनंदी होते। मला ही मुलगी आवडली होती। मी पण माझ्या भावाच्या आनंदाने खुश होते। मग भाऊ आला आणि मला म्हणाला की त्याचे काही दिवसात लग्न होणार आहे। मी त्याचे अभिनंदन केले आणि तो म्हणाला, माझी पण इच्छा आहे की तू पण लग्न करून कुठेतरी सेटल व्हावे। माझ्या लग्नानंतर या लोकांनी तुला आयुष्यभर मोलकरीण बनवू नये। मला तुला उद्ध्वस्त झालेले बघायचे नाही। हे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते। आज पहिल्यांदाच मी माझ्या भावाच्या आत बापाचं रूप पाहिलं होतं। मी प्रत्येक निर्णय त्याच्या म्हणण्यानुसार घेतला होता। माझ्या भावाचा जो निर्णय असेल तो मला मान्य असायचा। यावेळी मी त्याला माझ्या आईला भेटण्याची इच्छा देखील सांगितली होती। मला आधीच माहीत होते की हे शक्य नाही। मग आम्ही दोघे खूप बोललो आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली। त्यात मीही आनंदाने सहभागी झाले। माझ्या भावाने मला दुःखी नाही पाहावे आणि त्याचा आनंद साजरा करण्यात कोणतीही कसर सोडू नये असे मला वाटत होते। भावाच्या लग्नामुळे काका काकूंनाही खूप आनंद झाला, त्यामुळे त्यांनीही माझ्यावर कोणतेही बंधन घातले नाही। माझ्या भावाच्या लग्नासाठी माझ्या काकूने मला छान कपडे आणून दिले। माझ्या काका काकूंशिवाय घरातील सर्व लोकांना मी पहिल्यांदाच भेटले। अनेक नातेवाईकांशी ओळख झाली।
भेटलेली सगळी माणसं फक्त आईबाबाबद्दलच बोलायची. मला वाटायचं आमच्या घरासारखं बाकीचं जग त्यांना विसरलंय, पण तसं नव्हतं. यावेळी मला खूप चांगले वाटले. खरं तर जग तितकं वाईट नाही हे लक्षात आलं. माझ्या भावाचं लग्न चांगलं झालं. काही दिवसात माझ्यासाठीही स्थळ येऊ लागले. मग माझ्या भावाने घरी ही गोष्ट सांगितली की तिला जर कोणतेही स्थळ आले तर त्याला हो किंवा नाही म्हणायचं हक्क फक्त माझ्या बहिणीलाच आहे. आता मी पण त्या लोकांसमोर बोलायला शिकले. मग जेव्हा कधी स्थळ यायचं तेव्हा काकू मला हो किंवा नाही म्हणायला सांगायची. मी 4 स्थळ परत केली होती. आता यावेळी 5वे स्थळ येणार होते. मुलगा खूप श्रीमंत होता. तो मुलगा त्याच्या आईवडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. तो म्हणाला की स्थळाला नकार देण्याचे तर काही कारण नाही. ज्यांनी स्थळ आणले ती व्यक्ती म्हणाली की तरीही तुम्ही एकदा त्या लोकांना भेटून निर्णय घ्या. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या लोकांना आमच्या घरी बोलावले गेले. सगळे चांगले गुण त्यांच्यात होते. आणि मग मी काही बोलायच्या आधीच त्या मुलाने मला एकांतात बोलायला थोडा वेळ मागितला. ते सर्वांनी मान्य केले. मला त्या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले, पण नंतर मी त्याचे म्हणणे मान्य केले आणि आम्हा दोघांना एकांतात बोलण्यासाठी काही मिनिटे देण्यात आली. त्याच्याशी बोलल्यानंतर मला कल्पना आली की हाच तो माणूस आहे जो एक आधार बनून माझ्या आईला भेटण्यास माझी मदत करेल, माझी इच्छा पूर्ण करेल. आणि माझी आईला भेटण्याची इच्छा पुन्हा एकदा जागृत झाली. तो मुलगा एकांतात बोलला की तुला वाटत असेल की मी हे लग्न फक्त मी माझ्या आईवडिलांचे मन राखण्यासाठी करत आहे आणि ते लग्न झाल्यावर दिल्लीला त्यांच्या मोठ्या मुलाकडे परत जातील. त्याचे म्हणणे ऐकून मी पूर्णपणे होकार दिला. तो म्हणाला की लग्नानंतर तू मालकीण होशील. तुला हवे असेल तर तू माझ्यासोबत राहू शकते आणि तुला हवं तिथं राहायचं असेल तू तिथे राहू शकते. तुझ्यावर कोणतंही माझं बंधन नसणार. आईवडिलांना खुश करण्यासाठी तू माझ्याशी लग्न करायला तयार होशील का? त्याच्या बोलण्याने मला खूप आश्चर्य वाटलं. माझ्या डोळ्यात जुनी स्वप्ने पुन्हा जागी झाली. आता नकार देण्याचे काही कारण नव्हते आणि आता मी या नात्याला हो म्हणाले होते. आम्ही दोघांनी घरच्यांकडे येऊन त्यांना आमची संमती दिली. सर्वजण आनंदी झाले आणि माझ्या पतीने मला अंगठी घातली आणि अंगठीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लवकरच लग्नाची तारीख निश्चित झाली आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या तयारीसाठी वेळ मिळाला. खरे तर त्या लग्नाचे माझे स्वप्न नव्हते ना माझ्या मनात त्या लग्नाबद्दल काही भावना होत्या. तरीही मी खूप आनंदी होते, कारण मला वाटले की लग्न झाल्यावर मी माझ्या आईकडे जाऊन मला आईला भेटता येईल. सगळ्यांना वाटले की मी लग्न ठरले म्हणून खूप आनंदी आहे. माझा भाऊ लग्नाच्या धावपळीत गुंतला होता. मी असे पाहिले की त्याला माझ्या लग्नामुळे बायकोकडे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे त्याच्या बायकोचा चेहरा उतरला होता. कदाचित त्यामुळेच तिचा चेहरा उदास झाला होता. माझ्या वहिनीचे माझ्या भावावर इतके प्रेम होते की भावाचे दूर जाणे तिला सहन होत नव्हते. माझी होणारी सासू खूप छान स्त्री होती. लग्न जमल्यानंतर ती मला अनेकदा भेटायला यायची. माझ्या मुलाची साथ कधीच सोडू नकोस असे मला सांगायची. प्रत्येक वेळी मी त्यांना म्हणायचे की लग्न झाल्यावर मी त्यांना का सोडेन, पण त्या बाईचे मन का तृप्त होत नाही हे मला कळत नव्हते. का समाधान होत नाही की पुढच्या वेळी पुन्हा भेटू तेव्हा त्यांच्या होठावर एकच गोष्ट असेल की माझ्या मुलाचा सहवास अजिबात सोडू नकोस. माझ्या सासूबाईचा चिंताग्रस्त चेहरा पाहून माझे मन घाबरून जायचे. शेवटी तिच्या मुलाची अशी काय अवस्था आहे ज्याच्यामुळे मी तिच्या मुलाचा सहवास सोडेन की काय अशी भीती तिला वाटत होती. आणि मग ही गोष्ट माझ्याही मनात होती. त्या दिवशी नवऱ्याने पण एक विचित्र गोष्ट सांगितली होती की लग्नानंतर तुला हवं तिथे राहता येईल. आता हे मला लग्नानंतरच कळणार होतं. म्हणून मी प्रत्येक वेळी हे आश्वासन द्यायचे, तुमच्या मुलाला उरलेल्या वेळेत मी साथ देईन. माझी सासू हे ऐकून ती खूप खुश झाली आणि तिने मला आशीर्वाद दिले आणि हीच माझी अपेक्षा होती. मी त्याची साथ कशी सोडू शकते? माझ्या होणाऱ्या सासूने मला त्याच्यासोबत खरेदीला नेले. तो दिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आला होता. मला स्वतःच्या इच्छेने शॉपिंग करायला मिळाले. आधी मी नेहमी माझ्या चुलत बहिणीचा ड्रेस घालायचे, मग कधी कधी दिवाळीला नवीन कपडे घालायचे, ते पण काकू स्वतःच्या मर्जीने शिवायची. आज मला खूप मोकळे आणि छान वाटत होते. सासू सासरे आणि नवरा तिघेही माझ्या सोबत होते. मला सगळ्यात महागातल्या महाग वस्तू निवडायला सांगितल्या गेल्या. मला मॅचिंग दागिने आणि कपडे पाहून खूप आनंद झाला. शेवटी मी पण एक मुलगी होते. मला हे सगळं पाहून खूप आनंद झाला. आयुष्यभर या सर्व वस्तू पाहण्यासाठी
मी खूप तरसत होते. आयुष्यात मला सर्व काही पाहण्याची खूप इच्छा होती. माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. नशिबाने माझ्यावर इतकी कृपा केली की मला लोकांच्या पायावरून उचलून थेट आकाशाच्या उंचीवर नेलं होतं. मी खरेदी करून घरी पोहोचले तेव्हा माझी बहीण आणि माझा भाऊ एवढ्या वस्तू पाहून थक्क झाले होते. सर्व काही इतके महाग होते की त्या लोकांनी कधीही ते घातले नव्हते आणि मी तर त्यांच्या तुकड्यावरच वाढले होते. माझा इतका थाट पाहून त्यांना आश्चर्य वाटले. दिवसभराच्या खरेदीनंतर मी खूप थकले होते म्हणून मी घाईघाईत माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी खोलीबाहेर आले तेव्हा माझ्या घरातील सर्व लोक बदललेले होते. सर्वांची माझ्यासोबतची वागणूक चांगली झाली होती. जे लोक मला घरची मोलकरीण मानत होते आज आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मला चहा आणि नाश्त्याला विचारले. पण मला माहीत होते की ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या पैशाची ताकद आहे. पण कदाचित अशा वेळी माझे आई वडीलही असते तर त्यांना आणि मला खूप आनंद झाला असता आणि लहानपणापासूनच सर्व नातेवाईक माझ्याशी असेच वागले असते. पण लहानपणी मला खूप त्रास सहन करावा लागला. गेलेले दिवस मी कधीच विसरू शकत नाही. काकूने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता. मी पण तिचे आभार मानले. एक स्मित हास्य करून मी तिच्याकडे पाहिले. मी आयुष्यभर माझ्या काकूकडे कधीच काही तक्रार केली नव्हती. त्यामुळे आता निघताना मला त्यांना नाराज करायचे नव्हते. मी त्यांचा आदर करत होते कारण त्यांनी आमचे आई वडील नसतानाही आमचा सांभाळ केला. काकू आणि माझी वहिनी दोघी माझ्या जवळ आल्या आणि माझा हात धरून मला गाडीत बसवून पार्लरच्या दिशेने निघाल्या. जाताना माझ्या काकू माझ्याशी खूप गप्पा मारत होत्या पण मी एखाद्या पुतळ्याप्रमाणे फक्त तिचे बोलणे ऐकून एक दोनदा होकार दिला. त्यावेळी तिला माझ्या मनात हे पूर्णपणे बिंबवायचे होते की ती माझी आई आहे आणि तिने माझ्यासोबत केलेले गैरवर्तन हा तिच्या संगोपनाचा एक भाग होता. कदाचित लग्नानंतरही मी तिच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत म्हणून हे सर्व झाले असावे. कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याची संपत्तीवर त्यांचे प्रेम होते आणि त्याचे गोड बोल ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज मी स्वतःला पूर्वीपेक्षा भिकारी समजू लागले. जगाचे आणि संपत्तीचे महत्त्व क्षणात माणसाची स्थिती बदलते. एका क्षणात मला मोलकरणीपासून राणी बनवायला वेळ लागला नाही. माझी स्थिती आता बदलली होती. काकूने मला मिठी मारली. पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर मला सर्वात महाग ट्रीटमेंट देण्यात आली. सर्वात महागडे असे फेशियल करण्यात आले. मला आज संध्याकाळी मेहंदी समारंभासाठी पुन्हा सजवण्यात आले. मेहंदी सोहळा पूर्ण झाला. माझ्या लग्नाचा दिवस आला. रात्रभर मला झोप लागली नाही. मनात खूप विचित्र भावना येऊ लागल्या. आई वडिलांना मी कधीच पाहिले नव्हते पण एकच भाऊ होता. त्याच्यापासूनही आता मी दूर जाणार होते. आम्ही लहानपणापासून मित्रमैत्रीणसारखे राहत होतो म्हणूनच आम्ही प्रत्येक क्षणाला एकमेकाची साथ दिली. अर्थातच आयुष्यात आम्ही सुखापेक्षा दुःख जास्त सोसले होते पण तरीही आम्ही एकमेकांच्या सोबतीने सर्व काही सहन करण्याची हिंमत दाखवली. मी बहीण असूनही आईचे कर्तव्य पार पाडले. भावाला एकट्याला सोडून जाण्याचा विचार करून माझे मन खूप घाबरले. मनात विचित्र विचार येत होते. ज्या भावाने माझ्या आवडीनुसार माझे नाते जुळवण्यासाठी घरच्यांशी भांडण केले तो भाऊ माझ्यापासून का इतका दूर राहायला लागला होता. मेहंदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी संध्याकाळी मी त्याला पाहिले नव्हते. तो कुठे गेला होता हे मला माहीत नव्हते. माझे डोळे त्याला पाहण्यासाठी तळमळत होते. या जगात माझा एकच सख्खा भाऊ होता. सकाळ होताच सूर्याची किरणे माझ्या खोलीत आली. माझ्या मनात एक विचित्र दुःख होते. मी अंगणात गेले. अंगणात एका बाकावर माझा भाऊ एकटा पडलेला पाहून मला धक्काच बसला. मी त्याच्याकडे धावत गेले आणि पाहिले की तो गाढ झोपेत होता. कधी आला आणि बाहेर झोपला हे तर कळले सुद्धा नाही. माझे हृदय धडधडायला लागले होते. काय कारण असेल? मी मनात विचार करायला लागले की काय कारण असेल ज्यामुळे हा इथे झोपला. माझ्या मनात भीती निर्माण झाली. मला वाटले की त्याच्या बायकोचे त्याचे काहीतरी भांडण झाले असे, त्यामुळे तिने त्याला घराच्या बाहेर काढले किंवा काकूचे आणि त्याचे काहीतरी वाद झाले असे मला वाटत होते. मी त्याचे डोके माझ्या मांडीवर ठेवले आणि त्याच्या केसावरून हात फिरवू लागले. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघता बघता मला कळलेच नाही की माझ्या डोळ्यातून केव्हा अश्रू अनियंत्रितपणे त्याच्या गालावर पडले. तो उठला आणि म्हणाला, मन्नू तू कधी आलीस? त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला थांबवले आणि म्हणाले, इथे माझ्या मांडीवर डोकं टेकून झोप आणि मला सांग तू बाहेर असा एकटा का झोपला आहेस? एका दमात मी त्याला सगळे प्रश्न विचारले.
जे त्याला एकट्याला बाहेर झोपलेले पाहून माझ्या मनात आले होते. तो हसत उठून बसला आणि म्हणाला, अगं माझी लाडकी बहीण, तुझ्या भावाची काळजी करू नकोस. जसा तू विचार करत आहे तसे काही नाही. रात्री तुझ्या लग्नाचा विचार करून मन घाबरले. तू फक्त एक दिवस या घरातली पाहुणी आहेस, मग नंतर तू कायमचे तुझ्या घरी जाशील. याचा मला खूप आनंदही आहे, पण तरीही तुझ्या वेगळे होण्याची मला भीती वाटत होती आणि झोप येत नव्हती. म्हणून मी बाहेर मोकळ्या हवेत येऊन बसलो. मला समजलं नाही आणि मी इथेच झोपून गेलो. पण आम्ही दोघं बहीण भावांनी लहानपणीच्या खूप गप्पा मारल्या. एकमेकांचे सुख दुःख आठवून कधी हसलो तर कधी रडलो. थोड्याच वेळात माझी वहिनी दिसली, जी हातात नाश्त्याचा ट्रे घेऊन आमच्या दिशेने येत होती. तिला दुरून येताना पाहून आम्ही दोघांनीही आमचे अश्रू पुसले आणि स्वतःला सांभाळून घेतले आणि वहिनीकडे बघून हसायला लागलो. मग तिघेही आम्ही एकत्र नाश्ता केला आणि नंतर काकू आल्यावर तिने येताच घाई केली, कारण आज माझ्या लग्नाचा दिवस होता. हजारो कामे करायची होती. मग काकूने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिला माझ्यात दुःख जाणवलेले आणि म्हणाल्या, मला वाटते की तू रात्रभर झोपलेली नाहीस. मग मी काहीच उत्तर देऊ शकले नाही आणि शांतपणे डोके टेकवले. काकू म्हणाल्या, चल बाळा, तू जरा विश्रांती घे. नवरीचा असा उदास चेहरा चांगला नसतो. काकूने मला माझ्या खोलीत पाठवले. मग केव्हा मला झोप लागली हे कळलेच नाही. नंतर कोणाचा तरी येण्याचा आवाज आल्यावर मी डोळे उघडले. तेव्हा खोलीच्या बाहेर काकू खूप मोठी बॅग घेऊन उभी होती आणि तिच्या मागे 3 ते 4 मुली होत्या, ज्यांना मला तयार करण्यासाठी पार्लरमधून बोलावले असावे. काकू माझ्या जवळ आली आणि म्हणाली, बेटा लवकर अंघोळ कर आणि कपडे घाल. तेव्हा पार्लरच्या मुलींनी स्वतः मला तयार करण्यास सुरुवात केली. आज आरशात पाहिलं तर माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की मी किती सुंदर आहे. हे सगळं माझ्या आईमुळेच होतं, कारण माझं रूप अगदी माझ्या आईसारखं होतं. माझे मन या दिवशी आईला भेटायचे करत होते, आईचे आशीर्वाद घ्यायचे होते. असाच वेळ निघून गेला आणि आता माझी लग्नाची मिरवणूक निघणार होती. काकू आणि माझ्या भावाने माझ्या हाताला धरून मला स्टेजवर नेले. त्यानंतर नवऱ्या मुलाची वरात आली आणि मग माझे लग्न लागले. आणि पाठवणीच्या वेळी माझा भाऊ आणि काकू खूप रडले. मी माझा रडका चेहरा घेऊन गाडीत बसले. जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा मला तो एखाद्या राजमहालासारखा वाटला. तसा तो फुलांनी सजवला होता आणि माझ्या सासूबाई मला माझ्या खोलीत घेऊन गेल्या, जिथे माझा बेड फुलांनी सजवला होता. खास करून सगळीकडे गुलाबाचे फुले होती. मला सुरुवातीपासून ते आवडायचे, पण नशीब कधीतरी गुलाबाच्या कळ्यावर मी झोपेल हे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या सासूबाईंनी मला बेडवर बसवले आणि म्हणाल्या, मी आता तुझ्या नवऱ्याला पाठवते. असे बोलून त्या निघून गेल्या आणि मी फक्त काही वेळ त्या खोलीत राहिले. प्रेमाच्या भावनेने मी घाबरलेल्या अवस्थेत खोलीत येऊन बसले होते. माझ्या नवऱ्याने माझे स्वागत केले. माझा नवरा येऊन माझ्या बाजूला बसला आणि बराच वेळ बोलत राहिला. मला अशा काही गोष्टी सांगू लागला. त्याचं बोलणं ऐकून मला खूप मजा येत होती. मग अचानक तो असं काही बोलला की त्याचं ते बोलणं ऐकून माझे सुख नाहीसे झाले. तो म्हणाला की मला वाटते माझे आई वडील आता झोपले असेल, म्हणून मी देखील माझ्या खोलीत जाऊन झोपतो. त्याच्या बोलण्यावर मला खूप आश्चर्य वाटले, पण माझ्यात काही विचारण्याची हिंमत नव्हती. त्याला मी प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. माझ्या डोळ्यातील प्रश्न समजून घेत तो म्हणाला, मी तुला आधीच सांगितले होते की मी फक्त माझ्या आई वडिलांच्या आनंदासाठी लग्न करत आहे. तू माझ्या बाजूने सर्व बाबतीत मोकळी आहे. मी तुझ्यावर कुठलाही अधिकार दाखवणार नाही. तू माझी प्रत्येक गोष्ट पैसा लत्ता वापरू शकतेस. या घरातील सर्व काही तुझ्या मालकीचे असेल. असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. काही वेळ मी तिथे एकटीच बसले होते. मला माझ्या आयुष्याचा खूप तिरस्कार वाटत होता. नवऱ्याच्या बोलण्याने मी पुन्हा एकदा आतून तुटले होते, कारण मला हे माहीत नव्हते. पण आता जसे आहे तसे मला त्याच्या घरी राहायचे होते. मलाही हे गुपित ठेवायचे होते, कारण मला कदाचित त्याच्या आयुष्यात येण्याने त्याच्यासाठी तितकाच फरक पडला असेल. जर फरक पडला नसता तर हे रहस्य उलगडले नसते. घरातील सर्व सदस्य जागे होण्यापेक्षा मी शांततेत माझ्या पतीचे अंतर एका गुपितासारखे माझ्या हृदयात गाठले. सकाळी कुटुंबातील सर्वजण जागे होण्यापूर्वी माझा नवरा रात्री माझ्यासोबत झोपला नाही हे माझ्या सासू सासऱ्यांनाही कळावे नाही, म्हणून मी लवकर जागी झाले. सकाळी उठून कपडे बदलून स्वतःला नॉर्मल केले
सासूने येऊन विचारले की माझा मुलगा कुठे आहे, म्हणून मी त्यांना खोटे सांगितले की त्यांना रात्री झोप येत नव्हती, म्हणून मी त्यांना सकाळी दुसऱ्या खोलीत विश्रांतीसाठी पाठवले. हे ऐकून सासूबाई आनंदी झाल्या आणि माझी काळजी घेऊ लागल्या. इतक्यात माझा नवराही खोलीत आला आणि सासूला पाहून अस्वस्थ झाला. सासूबाईंना काय वाटेल म्हणून तो वेगळ्या खोलीत झोपला, पण त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून मी ही बाब सांभाळून घेतली आणि त्याला काहीही विचारण्याआधी सांगितले की मी आईला सांगितले होते की तुला रात्री झोप येत नव्हती, त्यामुळे तू दुसऱ्या खोलीत झोपायला गेला होता. मग त्याने माझ्याकडे हसून पाहिलं आणि सासूबाईंनी आम्हा दोघांना लवकर आवरून नाश्ता करायला यायला सांगितलं. आम्ही दोघे नाश्त्याच्या टेबलाजवळ पोहोचलो तेव्हा माझ्या सासूने मला परत दिल्लीला जाण्याची बातमी सांगितली. त्यांच्या जाण्याचे ऐकून मला थोडं वाईट वाटलं. माझ्या सासूने मला सांगितलं की आम्ही तिथे पहिल्यापासून राहतो, इथला व्यवसाय तुझा नवरा सांभाळतो. आता तू आली आहेस, आता त्याची चिंता संपली, त्यामुळे मला या लग्नाची काळजी वाटत होती. आणि नाश्ता करून त्यांनी त्यांची पॅकिंग सुरू केली. मी माझ्या सासूबाईंना मदत केली. संध्याकाळी ते गेल्यानंतर मला घरात खूप एकटं वाटायला लागलं, कारण आता माझ्या नवऱ्याचा दृष्टिकोन खूप बदलला होता. तो पहिल्या रात्रीपासूनच माझ्यापासून दूर असायचा, जास्त बोलायचा नाही, फक्त त्याच्या खोलीत राहायचा. आम्ही फक्त जेवणाच्या आणि नाश्त्याच्या टायमिंगला एकत्र यायचो आणि तो ऑफिसला जायचा. लग्नाच्या आठवडाभराने काकू, माझा भाऊ आणि माझी चुलत बहीण मला भेटायला आले होते. त्यावेळी माझे पती ऑफिसला गेले होते. माझ्या चुलत बहिणीने मला विचारले की तुम्ही हनीमूनला फिरायला कुठे जाणार आहात. तेव्हा मी मनात विचार केला की मी माझ्या पतीला माझी आई जिथे राहते तिथे अमेरिकेला जाण्याची विनंती करेन आणि मग माझा नवरा ऑफिसमधून परत येण्याची मी आतुरतेने वाट पाहू लागले. संध्याकाळी तो परत आल्यावर मी त्याला सांगितलं. माझी चुलत बहीण विचारत होती की आपण हनीमूनला कुठे जात आहोत. माझी इच्छा आहे की तुम्ही मला अमेरिकेला घेऊन चला. यावर माझा नवरा खूप रागावला आणि उद्धटपणे उत्तर दिले. तो म्हणाला की तुला माहित नाही का, आपल्यात असे कोणतेही नाते नाही. मग हा हनीमूनचा विषय तू कसा काय काढला? जर तुला अमेरिकेला फिरायला जायचे असेल तर मी तुझी व्यवस्था करेन, तू जाऊ शकते. मी त्याला म्हणाले की पण मी अमेरिकेला गेली नाही, तुझ्याशिवाय मी कसे जाऊ शकते? मग माझा नवरा मला म्हणाला, माझ्यासोबत तुझे आयुष्य असेच निघून जाईल, तुला एकटीलाच सर्व काही करावे लागेल, माझ्याकडून कधीही अशी अपेक्षा करू नको. त्याच्या या विधानाने मला खूप धक्का बसला आणि मग मला वाटले की ज्या माणसाचा आधार होऊ शकत नाही त्याच्यासोबत आयुष्य घालून काय उपयोग. हे पैसे कधीच माझे गतव्य नव्हते. मग मी त्याला सांगितले की ठीक आहे, तू माझ्या जाण्याची व्यवस्था कर, मी एकटीच जाईन. नवऱ्याने ऑफिसमध्ये फोन करून माझा अमेरिकेला जाण्याचा व्हिसा काढला. थोडे दिवस बाकी होते. त्या दिवसात मला माझ्या नवऱ्याच्या जवळ यायचे होते, पण मी ते केले नाही. माझ्या नवऱ्याला माहीत आहे की त्यांनी यावर का आक्षेप घेतला. मला हवं तसं आयुष्य जगण्याची परवानगी दिली आणि मी अमेरिकेला आले. इथे आल्यानंतर माझ्याकडे माझ्या आईच्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. माझ्या पतीने इथे माझ्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि मला खर्च करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिले होते. मी अमेरिकेत आल्यावर ठरवले होते की मी इथून आईला भेटल्याशिवाय जाणार नाही. मला काही दिवसांनी माझ्या पतीने दिलेले पैसे देखील संपत आले होते. माझी आई मला कधी मिळेल हे मला माहीत नव्हते, त्यामुळे मी इथे नोकरीच्या शोधात होते, जेणेकरून मला इथे जास्त दिवस राहता येईल आणि आईचा शोध घेता येईल. मला माझे काका आणि भाऊ यांना काही विचारताही येत नव्हते, कारण त्या लोकांना माझ्या अमेरिकेला येण्यावर खूप आक्षेप होता. मी येऊनही मला इथे राहून 6 महिने झाले. आजपर्यंत मला माझ्या आईचा पत्ता लागला नाही. एके दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना मला महिला पोलिसांच्या नोकरीची जाहिरात दिसली. ती जाहिरात पाहून मला वाटले की जर मी पोलिसात रुजू झाले तर माझ्या आईला मला सहज शोधता येईल. म्हणून मी त्या नोकरीसाठी प्रयत्न केला आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला. सुमारे 6 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मी अमेरिकेच्या पोलीस तुरुंगात जेलर झाले आणि इतक्या दिवसात माझ्या काका काकूशी काही बोलणे झाले नाही, पण माझ्या पतीशी फोनवर अनेकदा बोलणे व्हायचे. माझ्या नोकरीबद्दल ऐकून त्यालाही आनंद झाला. त्याने माझे अभिनंदन केले. मी त्याच्याशी एक अट घातली होती की तू इथे येऊन माझे अभिनंदन करावे आणि त्याने त्या अटीला होकार दिला होता. मी आनंदाने त्याची वाट पाहत होते. तो लवकरच मला भेटायला अमेरिकेला आला. मी त्याला पाहून खूप आनंदी झाले, त्यालाही खूप आनंद झाला. मग मी त्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये फिरवले आणि आता तो माझ्याबरोबर पूर्वीपेक्षा चांगला वागत होता. त्याच्यात खूप बदल झाला होता. मग त्याने मला सांगितले की तो एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता, ज्यामुळे त्याने मला त्याच्यापासून दूर ठेवले
आणि मी अमेरिकेमध्ये आल्यावर त्याने त्याचे उपचार केले, ज्यामुळे आता तो पूर्णपणे बरा आहे आणि माझ्यावर खूप आनंदी आहे. आईला शोधण्यातही त्याने मला खूप मदत केली, पण आजपर्यंत आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले होते. त्या दिवसात माझे पती भेटायला आले होते आणि मी रात्रीच्या ड्युटीवर होते. अचानक एक कैदी गरोदर बाईने एका मुलाला जन्म दिला. मी तिच्याजवळ उभी होती तेव्हा ती म्हणाली, तू माझ्या मुलाला घेऊन जा. मला हे बाळ माझ्यासारखे अनेक वर्षे तुरुंगात राहावे असे मला वाटत नाही. माझे मन आपुलकीने भरले, कारण मी स्वतः माझ्या आईसाठी आसुसले होते. त्यामुळे मी त्या मुलाला आईचे प्रेम देईन असे वाटले. पण जेव्हा मी मुलासह माझ्या घरी पोहोचले आणि गोंडस बाळ मिळाल्याची आनंदाची बातमी मी माझ्या पतीला सांगितल्यावर माझा पती मुलाचा चेहरा पाहून रडू लागला. पण मला खूप आश्चर्य वाटले. मी कारण विचारले तर त्याने सांगितले की मी माझ्या आईवडिलांनाही अशाच प्रकारे भेटलो होतो. माझ्या आईवडिलांनी मला मोठे केले आहे, पण मला असे वाटत नाही की माझ्यासारखे एखाद्या मुलाने त्याच्या आयुष्यात एकटेच राहावे. माझे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करतात, पण ते त्यांच्या खऱ्या मुलासोबत राहतात. मी एकटाच दुःख सहन करतो, तसे मी दुसऱ्याला दुःख सहन करून देणार नाही. म्हणून तू जा आणि हे मूल त्याच्या आईला देऊन ये. त्याची आई तुरुंगात असली तरी तो तिच्या जवळ असेल. त्याचा चांगला सांभाळ करायला सांग. म्हणून मला मुलासह जेलमध्ये परतावे लागले. त्या बाईला तिच्या कुटुंबातील काही स्त्रिया भेटायला आल्या होत्या. त्यातल्या एकीचा चेहरा अगदी माझ्या आईसारखाच होता. ती माझी आईच, आणि ज्या महिलेने मुलाला जन्म दिला ती माझ्या आईच्या दुसऱ्या नवऱ्याची मुलगी होती, म्हणजेच माझी सावत्र बहीण होती. तिने तिच्या पतीला ठार मारले होते, म्हणून तिला तुरुंगात टाकण्यात आले होते आणि त्याच वेळी ती गरोदर होती. त्यामुळेच तुरुंगातच मुलाचा जन्म झाला. आता मी माझ्या आईला शोधून काढले होते. मी माझी सर्व व्यथा माझ्या आईला सांगितली. आम्ही खूप रडलो आणि मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन आले.